उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटरमध्ये आगीचा थरार, मोठा अनर्थ टळला. उमरखेड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमध्ये आग लागल्याची घटना सोमवारी तारीख 29 दुपारी 2 वाजता घडली. यावेळी 8 रुग्ण उपचार घेत होते. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत सेंटरच्या खिडकीमधून सर्व रुग्णांना बाहेर काढले. तसेच इमर्जन्सी फायर सिलेंडरच्या सहाय्याने आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी मात्र आगीने काही काळ रुग्णाची चांगलीच दाणादाण उडाली. उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात काही दिवसापूर्वीच डायलिसिस सेंटरचे उद्घाटन होऊन सेंटर कार्यान्वित झाले, परंतु म्हणाव्या त्या सुविधा अद्यापपर्यंत सेंटरला देण्यात आलेल्या नाही. डायलिसिस सेंटरमध्ये 8 रुग्ण उपचार घेत असताना दुपारी 2 वाजताचे दरम्यान एमसोबी बोर्डाजवळ स्पार्किंग होऊन बोर्डाजवळ आग लागली. अचानक आग लागल्याने रुग्णांमध्ये घबराट निर्माण झाली. यावेळी सेंटरमध्ये उपस्थित डायलिसिस इन्चार्ज अनंत खोब्रागडे, टेक्निशियन सोएब अहमद, परिचारिका संगीता कदम, ज्ञानेश्वर वानखेडे, सारंग भोयर, अनिरुद्ध हिंगाडे यांनी प्रसंगावधान राखत सेंटरच्या खिडक्याची जाळी तोडून त्यातून रुग्णांना बाहेर काढले, तर काही जणांनी फायर सिलेंडरच्या माध्यमातून आग विझवली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी सेंटरमध्ये उत्तम गेमा जाधव, पार्वती राठोड, कैलास कुबडे, लक्ष्मण जाधव, प्रकाश आलट, सय्यद मुल्ला, मंचक सुविधांचा वाणवा जीव घेण्यासाठी उभारले सेंटर. एकूणच सदर डायलिसिस सेंटरमध्ये सुविधांची वाणवा असल्याने रुग्णांना वाचवण्यासाठी की जीव घेण्यासाठी सेंटर उभारण्यात आले, अशा संतप्त प्रतिक्रिया घटनेच्या वेळी नातेवाईकांकडून व्यक्त केल्या जात होत्या. महावितरणचा अजब बेजबाबदारपणा. डायलिसिस सेंटरमधील एमसीबी बोर्डाला आग लागल्यानंतर सर्वप्रथम वीज वितरण कार्यालयात फोन करून आग लागली, लाईन बंद करा असे सांगितल्यानंतर सुद्धा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातून तुम्ही डीपीवर जाऊन लाईन बंद करा असे बेजबाबदार उत्तर देण्यात आले. त्यानंतर 2दा फोन केल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातून सदर भागातील वीज बंद करण्यात आली. एवढी मोठी घटना असताना वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांचा बेजबाबदारपणा परत एकदा या घटनेने समोर आला आहे. MS डोगे यांच्या प्रतिक्रिया घटनेबाबत पहा नारी शक्ती न्यूजवर. नमस्कार. रामराम. उमरखेडवर काल सरकारी हॉस्पिटलला 2 वाजता अचानक डायलिसिस सेंटरला आग लागली आणि मोठा अनर्थ टळला. त्याबद्दल MS डोंगे साहेब यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. म्हणजे आग लागण्याचं कारण काय सर, काय स्पष्ट झालं? मुळात कसं आहे मॅडम, काल साधारण 1:50 दरम्यान दुपारी एक आपल्याकडे 8 बेड आहेत डायलिसिसचे. 8ही बेडवर पेशंटला डायलिसिस सुरू होते. साधारण 6 पेशंटचे संपत झालेले. 2 पेशंटचे एक साधारण अर्धा तास किंवा पाऊण तास राहिले असतील. याच दरम्यान सकाळपासून थोडं MSCBची लाईट जी आहे थोडंसं व्होल्टेज कमी जास्त होत होतं. तेवढ्यातच थोडंसं त्या सबमीटरमध्ये ब्लास्ट झाल्याचा आवाज आला आणि थोडा धूर निघायला लागला. तेवढ्यातच तेथील उपस्थित कर्मचारी, टेक्निशियन किंवा स्टाफ यांनी जाऊन पाहिलं. ॲक्च्युली डायलिसिस रूमच्या बाहेर आहे, मध्ये नाही, पेशंट जिथं असतात तिथं. पण धूर थोडा पसरल्यामुळं आपण ते सेफ साईड किंवा सुरक्षितता म्हणून MSCBच्या लगेच कॉन्टॅक्ट करून करंट बंद केला आणि आपल्याकडचे फ्यूज बंद पडून तिथली करंट किंवा वीज पुरवठा बंद केला आणि आपल्या अग्निशामक बॉम्ब किंवा हे असतात त्यांनी सिलेंडरनी तिथली आग तात्काळ विझवली. सगळा स्टाफ, रुग्णालय स्टाफ, तिथला डायलिसिसचा स्टाफ, अधिकारी यांनी लगेच सगळे रुग्ण सुरक्षित आपल्या वॉर्डमध्ये शिफ्ट केले आणि कुणाला यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, कुठलंही काही नुकसान वगैरे झालेलं नाही. रुग्णांना काही त्रास? कुठलाही नाही.